जोपर्यंत धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत तोपर्यंत करेक्ट ही चौकशी होऊ शकणार नाही. कारण का आताच बघा ना, 22 दिवसात सापडला नाही, 3 दिवसात पुण्यात आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का धनंजय मुंडेंना हा विषय माहित नाही? अरे काय म्हणजे फसवण्याचे प्रकार आहेत सगळे. जो ओपनली जातो स्वामी समर्थ दर्शन म्हणजे मंदिराला अक्कलकोटला, तरी लोक पोलिसांना सिस्टम समजत नाही. म्हणजे आम्ही 28 तारखेला बीडच्या लोकांनी मोठा मोर्चा काढल्यावर आक्रोश दाखवल्यानंतर हे सगळे मुवमेंट सगळे सुरू झाले. मी सुद्धा परखडपणाने बोललो, म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं. कौतुक लांबचं सोडून द्या, पण त्याच्यानंतर सगळे मुवमेंट सगळे सुरू झालेले. मला पूर्ण हे जर पूर्णपणे जस्टिस द्यायचं असेल, पूर्णपणे न्याय द्यायचा असेल महाराष्ट्राला, मी म्हणतोय महाराष्ट्राला, म्हणजे संतोष देशमुख नुसता एकटा हा राहिला नाही, म्हणजे इतक्या क्रूर पद्धतीने मारलं गेलेलं आहे त्यांना. आणि महाराष्ट्राला जर एक खऱ्या अर्थाने चांगली दिशा द्यायची असेल तर नैतिक दृष्टिकोनातून धनंजय मुंडे हे मंत्री राहून चालत नाहीत. अनेक मंत्र्यांचे पुरे आरोप झाले, लगेच त्यांनी राजीनामा द्यायला लावले होते. किती नाव आहेत, आबांचे असतील, मागचे गृहमंत्री अनिल देशमुख असतील, असे अनेक लोक आहेत. नुसता आरोप झाला, सिद्ध सुद्धा झालं नव्हतं तरी त्यांना राजीनामा द्यावा लागला फेर चौकशी व्हावी म्हणून. इथं जर फेर चौकशी व्हायची असेल तर पहिल्यांदा त्यांना त्यांच्याकडे राजीनामा घ्यावा. त्यांना पालकमंत्री जर करणार असतील तर मी काय करायचं मी ठरवलेलं आहे. तुम्हाला राजे असं वाटतं की काय मजबुरी अजित पवारांची, काय मजबुरी वाटते तुम्हाला मुख्यमंत्र्यांची की अजूनही राजीनामा घेत नाही? एवढा महाराष्ट्रभरात आक्रोश आहे. मला आश्चर्य वाटते की अजितदादा स्टेटमेंट का देत नाहीत. अजितदादा ह्याच्यावर पुढं का येत नाहीत. अजितदादांची लाईफस्टाईल, अजितदादांची स्टाईल जर काम करायची पद्धत बघितली तर परखड बोलतात, डायरेक्ट ओपनली बोलतात. जर गोष्ट कुठली पटली नाही तर जाहीरपणाने बोलतात. मग हे जे काय चाललंय हे त्यांना मान्य आहे का, हे त्यांना पटतंय का? नुसतं त्यांच्या पक्षातला आमदार आहे, एक नंबर वन किंवा नंबर पहिल्या 5 मध्ये आमदार आहे म्हणून त्याला संरक्षण द्यायचं, म्हणून प्रोटेक्शन द्यायचं. स्वतः पवार साहेब म्हटलं होते याची काय भानगडीत, मी सांगितलं सगळं घोटाळा होईल. मी नाही सांगितलं, पवार साहेब, सिनियर पवार साहेब बोलले होते. अशा अनेक गोष्टी आहेत. का प्रोटेक्शन द्यायला लागले अजितदादा सुद्धा मला समजत नाहीये. अजितदादाने सांगायला पाहिजे बाबा, जोपर्यंत म्हणजे जस्टिस मिळत नाही त्या संतोष देशमुखच्या, तू मंत्री होऊ नकोस. आम्ही नाही आरोप, बाकीचा आम्ही आरोप केलाच नाही. फेअर जस्टिस मिळण्यासाठी त्यांनी मंत्रीपद वर मंत्री राहणं हे बरोबर नाहीये. अजितदादांचं मौन जे आहे ते त्यामुळे लोकांमध्ये राग वाढतोय असं वाटतं तुम्हाला? त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढतो आहे? शंका आहे आम्हाला शंका आहे. अजितदादांना माझा साधा प्रश्न आहे की जे चाललंय हे तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर मी काय बोलू शकत. सामान्य जनता प्रश्न विचारतीये आणि मी दादांना परत एकदा सांगू इच्छितो की आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही तुमची काम करण्याची पद्धत एकदम परखडपणाने स्ट्रॉंग आहे. आज जे काय तुम्हाला दाखवायचंय हीच वेळ आहे. नाहीतर तुमचा परखडपणा, नाहीतर तुमचा स्ट्रॉंगपणा त्या म्हणजे प्रशासनावर असलेली तुमची म्हणजे जो वेटेज आहे तुमचा, काय उपयोग त्याचा? काहीच उपयोग नाही. वेळ जी हीच आहे, हीच तुम्ही दाखवायला पाहिजे. हा नुसता संभाजी छत्रपती बोलत नाहीये, हे सगळ्या महाराष्ट्राची जनता बोलायला लागली. मी त्यांच्या वतीनं म्हणा किंवा त्यांचं मत मी नुसतं मांडण्याचा प्रयत्न करतो.